आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी अश्विनी पुरी. डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. लोकसभा निवडणूक पार पडून त्याचा निकाल लागला असला तरी राजकारण थांबण्याचं नाव घेत नाहीये. अहमदनगरमध्ये लोकसभा निवडणुकीची आणि प्रचाराची रणधुमाळी दिसून आली आहे. महायुतीकडून राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली होती. निकालानंतर निलेश लंके यांनी विजयी गुलाल उधळलाय. मात्र आता सुजय विखे पाटील यांनी फेरमतमोजणीची मागणी केली आहे. सुजय विखे पाटील यांनी अहमदनगर लोकसभा निवडणुकीच्या निकालाची फेरमतमोजणीची मागणी केली. यासाठी सुजय विखे पाटील यांनी तब्बल 18 लाख रुपये निवडणूक आयोगाकडे जमा केले. त्यामुळे निलेश लंके यांच्या चिंता वाढणार आहेत. यामुळे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा निर्णय बदलणार का, याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. सुजय विखे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी फेरमतमोजणीची मागणी केल्यामुळे ही फेरमतमोजणी करत असल्याचं सुजय विखे पाटील यांनी सांगितलंय. 5 नगर शहर, 5 राहुरी मतदारसंघ, शेवगाव पाथर्डी 5, कर्जत जामखेड 5, तर पारनेर आणि श्रीगोंदा मतदारसंघातील 10 ईव्हीएम मशीनचा यामध्ये समावेश आहे. 40 बूथवरील मायक्रो कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपीएटीची फेरमतमोजणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. ईव्हीएमवर शंका नाही, मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मागणी केल्याचं सुजय विखे यांनी स्पष्ट केलं आहे. यासाठी निवडणूक आयोगाची नियमित रक्कम तब्बल 18,88,000 शुल्क भरून त्यांनी आयोगाकडे ही मागणी केली आहे. डीएस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, अहमदनगर.